आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला एकच धडा दिला की येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आपण काम करायचं. राजकारण असू देत किंवा समाजकारण असू देत, 100% समाजकारण म्हणून आम्ही कधी गट तट बघितला नाही. मला खरोखर मनस्वी आनंद वाटतो की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी तिकीट दिलं आणि साहेबांनी मी दोघंच होतो पाठीमागं. साहेबांनी माझा असा हात धरला आणि साहेब काय म्हणाले, मला एक वेळ मला मदत कर, आयुष्यभर मी तुझ्या बरोबर आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे कापूर साखर विकलोय मी स्वतः. कापूर साखर 2 वर्ष विकलो. त्याच्यानंतर लक्ष्मी पूजेचे पुढे ते इळापुरेंचं दुकान जर तुम्ही गडिंग्लज मध्ये जर चौकशी केला तर इळापुरे प्रसिद्ध आहे. ते पूजेचे पुढे देखील भरायला मी तिथं हळदी कुंकू वगैरे सगळे ते हळकुंडे वगैरे खारीक वगैरे सगळं खोबरे वगैरे सगळे भरून ते एक पुडा तयार करत होतो आम्ही, पूजेचा पुडा. आम्ही दहीहंडी सहज आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर दहीहंडीचा थर लावला, 2-3 थर लावला आणि दहीहंडीची आम्हाला ती आवड निर्माण झाली. एवढी अद्यावत स्मशानभूमी आहे. माझं दावा आहे की 2-3 तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये ती स्मशानभूमी म्हणजे अद्यावत स्मशानभूमी अशी आम्ही केलेली आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 65 ते 70 लाख रुपये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या फंडातून आम्ही ती अद्यावत स्मशानभूमी मानली. नमस्कार, मी तेजस्विनी. आपलं स्वागत आहे शब्दवेडे या युट्यूब चॅनलवर. खरं तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे आणि जो तो लोकप्रतिनिधी प्रचारामध्ये व्यस्त आहे. पण असं असताना सुद्धा असा एक लोकप्रतिनिधी की जो लोकांची कामं करण्यामध्ये व्यस्त आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत ज्यांच्या तोंडामध्ये ज्यांचं नाव अगदी सहज येतं, असा राजकारणापलीकडेही जाऊन समाजकारणाशी नातं घट्ट असणारा एक लोकप्रतिनिधी माननीय रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील. आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. त्यांचा हा राजकीय प्रवास नेमका कसा राहिला आहे त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील. आपलं स्वागत आहे शब्दवेडे या युट्यूब चॅनलवर. जसं मी आता म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे, सगळीकडे वातावरण तापले, गरम झाले आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये एक काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणा किंवा समाजसेवक म्हणून काम करत असताना नेमकी भूमिका काय आहे किंवा कसं वाटते आता तुम्हाला? खरोखर 2025च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरं जात असताना या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अतिशय मनाला समाधान वाटते की असा लोकांच्यामध्ये, लोकांच्या प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक समाजाचं काम करून जात असताना, सर्वसामान्य लोकांचे कामं करत असताना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला एकच धडा दिला की येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आपण काम करायचं. येणारा प्रत्येक माणूस जो कसा हसत जाईल हेच आपण बघायचं. आपण त्याच्या चेहऱ्याकडे न बघता आपण त्याच्या पायाकडे बघून त्याचं काम करायचं. हीच आदरणीय आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला शिकवण दिली. सर्वसामान्य माणसाची नाळ आम्ही कधी तोडू दिली नाही. राजकारण असू देत किंवा समाजकारण असू देत, 100% समाजकारण म्हणून आम्ही कधी गट तट बघितला नाही, कुठला पक्ष तट बघितला नाही. फक्त येणाऱ्या माणसाचं कामच करत राहिलो आणि तीच पोचपावती म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मला आज प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी जाहीर केली. आणि मला मनस्वी आनंद आहे की मी गेली 8-10 वर्ष जे पक्षासाठी काम केलं, संघटनेसाठी जे काम केलं, मला खरोखर मनस्वी आनंद वाटतो की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी तिकीट दिलं आणि ही निवडणूक आता आम्ही पार पाडतोय. तुम्ही माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या नावाचा उल्लेख केलात. हसन मुश्रीफ साहेब हे तुमच्या आयुष्यामध्ये गॉडफादर म्हणूनच आले म्हटलं तरी हरकत नाही. तर मग तो नेमका किस्सा काय होता की त्यांची तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री कधी झाली? ज्या वेळेला कागल मतदारसंघाची विभागणी झाली 2009 साली, त्यावेळेला आदरणीय मुश्रीफ साहेबांचा मतदारसंघ गडिंग्लजशी जोडला गेला. गडिंग्लज शहर व कौलगी कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ असा भाग मुश्रीफ साहेबांच्याकडे जोडला गेला. त्यावेळी 2009 मध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब गडिंग्लजला ज्यावेळेला आले त्यावेळी आम्ही राजकारणामध्ये नौकं होतो, युवक होतो आणि त्या पिरियडमध्ये आम्ही साहेबांची इथल्या स्थानिकच्या सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही आलो. 2009च्या निवडणुकीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांना आम्ही
पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना मदत केली की गोरगरिबांचा मशिया, गोरगरिबांचा काम करणारा माणूस एक म्हणून साहेबांचं वलय राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये होतं. त्याच म्हणजे साहेबांचं काम बघून आम्ही साहेबांना मदत करत राहिलो. आणि 2014 पासून साहेबांचं आणि माझं जे ऋणानुबंध झालं, म्हणजे 2014ची जी निवडणूक होती, अतिशय अतितटीची निवडणूक, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या जीवनातील ही अतितटीची निवडणूक झाली. आदरणीय मुश्रीफ साहेब मला वाटते 5700 मतानं साहेब विजयी झाले होते. अतिशय अत्यल्प मतामध्ये साहेब विजयी झाले होते. आणि त्या निवडणुकीमध्ये साहेबांना जी मी मदत केली, साहेब म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा माझं कर्तव्य होतं की एखादा चांगला माणूस समाजाचं जो काम करतोय त्या माणसाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, त्याच्यात त्याला ताकद दिली पाहिजे. ह्या उदात्तेतून आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांचा एक गोरगरिबांचा नेता म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे राहिलो. तिथून मुश्रीफ साहेबांचं आणि माझं जे ऋणानुबंध झाले, म्हणजे घरी माझ्या मुश्रीफ साहेब 2014ला आले. साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं, घरी आले, बोलवलं, आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर साहेब सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गेले आणि साहेब आणि मी दोघंच होतो पाठीमागं. साहेबांनी माझा असा हात धरला आणि साहेब काय म्हणाले, मला एक वेळ मला मदत कर, आयुष्यभर मी तुझ्या बरोबर आहे. म्हणजे ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आदरणीय मुश्रीफ साहेबांचं आणि माझं हे राजकारणाच्या पलीकडे ऋणानुबंध आहेत. साहेबांना मी कधीही आयुष्यात विसरू शकत नाही. तो एकदा धरलेला हात कधीच सोडणार नाही, निर्धारच केलाय. राजकारणात मला चढ उतार किती होऊ देत, माझ्या जीवनात अन्याय माझ्यावर झाला काही होऊ देत, पण मुश्रीफ साहेब जो सांगतील तो शब्द हे माझ्यासाठी प्रमाण असेल. अंतिम शब्द, अंतिम 100%, त्यात काही बदल नाही. तुमच्या राजकारणाचा पुढचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण राजकारणात एंट्री करण्यापूर्वी सुद्धा एक संघर्षमय प्रवास तुमचा राहिलेला आहे. तर राजकारणा आधीचे रामगोंडा उर्फ गुंडा पाटील कसे होते हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. खरोखर माझे वडील कैलासवासी अप्पई गोंडा शिदगोंडा पाटील, तसेच माझे काका कैलासवासी मलगोंडा शिदगोंडा पाटील, तसेच माझे दुसरे काका कैलासवासी अलगोंडा शिदगोंडा पाटील आणि आमची आजी कल्लवाजी, म्हणजे त्यांचे एक सर्वसामान्य आमची घरची 2.5 एकर जमीन मूळची होती. त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुटुंब म्हणजे एक वेळेस जेवण देखील आम्हाला, म्हणजे आमची आजी एवढं लहानाचं, म्हणजे आमचे आजोबा माझे वडील 5 महिन्याचे होते त्यावेळेला त्यांचे वडील एक्सपायर झाले. म्हणजे 1951 साली आमचे आजोबा एक्सपायर झाले. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या आजीनं आमच्या 3 मुलांना आणि 2 मुली, म्हणजे असं 5 जणांना लहानाचं मोठं केलं आणि कुटुंब वाढवत आमच्या आजीनं नेलं. आणि ते संस्कार पुढे नेत माझे काका असतील, माझे दोन्ही काका असतील, माझे वडील असतील, आमच्या आत्या दोघी असतील. खरोखर अतिशय खडतर परिस्थितीतून आम्ही प्रवास करत करत ह्या मागचा इतिहास मला काका सांगायचे, माझे वडील सांगायचे की आपण अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आमचं कुटुंब गेलेलं आहे. घरची 2.5 एकर जमीन, त्यामुळं एकदम अतिशय खडतर परिस्थितीमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्हाला परिस्थितीची जाणीव होती, लोकांच्या परिस्थितीची आम्हाला जाणीव होती. त्याच्यानंतर आम्ही 7 भाऊ आणि 2 बहिणी, आम्ही असे टोटल आमचे एकत्रित कुटुंब होतं, 9 जण, म्हणजे टोटल मोठं कुटुंब होतं आमचं. त्या परिस्थितीमध्ये एकत्र कुटुंब कसं ठेवायचं, काय ठेवायचं हे आमच्या काकांनी कैलासवासी मलगोंडा शिदगोंडा पाटील यांनी चांगली ती कुटुंब पद्धत जी पूर्वीची होती, एकत्र कुटुंब पद्धत, ती अतिशय चांगल्या पद्धतीने काका आमच्या हाताळायचे. माझे वडील शेतकरी होते आणि माझे आत्ता सध्या कैलासवासी अलगोंडा शिदगोंडा पाटील काका एक 6 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. ते मला वाटते 1970-75च्या दरम्यान MA होती. तेव्हा घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्या परिस्थितीमध्ये काकाने आमच्या, म्हणजे माझ्या आईला सोडून जायचं नाही, माझ्या दोन्ही भावांना सोडून जायचं नाही, माझ्या बहिणींना सोडून जायचं नाही, म्हणून त्यांनी नोकरी न पत्करता आपलं घर आणि शेती ह्याच्यातच माझे काका म्हणजे घरातच राहिले आणि त्यांनी शेती जनावरं वगैरे असं मोठं करत त्यांनी 2.5 एकरची जमीन जवळजवळ 15 एकर त्यांनी घेतली. कष्टातून उभारून, सगळं कष्टातून हे सगळं मिळवत गेले आणि एवढी जमीन आज. आणि एक त्यांच्या आयुष्यात 2 घरं त्यांनी बांधली. एक जुनं घर आमचं होतं, ते काही कारणास्तव आमच्या भिंत पडली, नैसर्गिक याच्यामुळे भिंत पडली. त्याच्यानंतर
काकाने परत आमच्या घर बांधलं, म्हणजे आरसीची मोठी बिल्डिंग बांधली. त्यावेळेला म्हणजे त्यांच्या जीवनात 2 वेळा त्यांनी घरं बांधली. म्हणजे अशा खडतर परिस्थितीतून आपण गेलो. त्याच्यानंतर आम्हाला परिस्थितीची जाण होती. मी तुम्हाला सांगायचं म्हणजे कापूर साखर विकलोय मी स्वतः. बर. कापूर साखर 2 वर्ष विकलो. त्याच्यानंतर लक्ष्मी पूजेचे पुढे ते येळापुऱ्यांचं दुकान जर तुम्ही गडिंग्लजमध्ये जर चौकशी केला तर येळापुरे हे प्रसिद्ध आहे. बर. ते पूजेचे पुढे देखील भरायला मी तिथं हळदी कुंकू वगैरे सगळे ते हळकुंडे वगैरे खारीक वगैरे सगळं खोबरे वगैरे सगळे भरून ते एक पुडा तयार करत होतो आम्ही, पूजेचा पुडा लक्ष्मीचा. ते देखील मी काम केलंय. त्याच्यानंतर मी 3 वर्ष पिराजीपेठ येथील चौगुले मामा म्हणून होते आमच्या पलीकडच्या तहसीलदार गल्लीमध्ये. बर. ते आज हयात नाहीत. ते म्हणजे दोन्ही दाम्पत्य हयात नाहीत, आजी आणि ते आजा. त्यांच्या एसटीडी मध्ये मी 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी 11वी 12वी झाल्यानंतर मी बीकॉम फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मी कॉलेज न करता आमचे मामा म्हणजे आमच्या मावशीची मुलं त्यांनी आम्हाला पुण्याला नोकरीसाठी, माझा भाऊ विश्वनाथ आणि मला त्यांनी नोकरीसाठी तिकडे बोलवलं. तिथं आम्ही बजाजच्या बडवे कंपनी म्हणून चाकणला आहे. त्या बडवे कंपनीमध्ये मी हेल्परचं 3 महिने आम्ही दोघांनी काम केलं पुण्यामध्ये. त्याच्यानंतर मी ते सोडून आलो. त्याच्यानंतर आम्ही गडिंग्लजला यायचं म्हणून इकडे आलो. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंप नुकताच 2005-06 साली रिलायन्स पेट्रोल पंप निघाला होता. तिथून मी रिलायन्स पेट्रोल पंपामध्ये DSMचं म्हणजे ड्रायवे सेल्समन आणि सुपरवायझरचं काम केलं. हवा भरण्याचं देखील मी प्रत्येक गाडी आलेली हवा भरायचं, म्हणजे सगळे कुठले पडेल ते काम करायचं. जवळजवळ 12 वर्ष मी तिथे खडतर प्रवास तळागाळातून जे काय असेल ते सगळी कामं करत हे सगळं आम्ही यामध्ये, म्हणजे आमचे 7 भाऊ जरी असले, आम्ही आज 7 भाऊ आणि 2 बहिणी, 7 भाऊ असले तरी आम्हाला कुणालाही व्यसन नाही. म्हणजे हे सगळे जमेची बाजू. म्हणजे हे नेतृत्व जे काही तयार झाले ते मेहनतीतून तयार झाले. ते 100% सर्वसामान्य लोक आणि आमची जी युवकांची फळी आहे त्या माध्यमातून हे झालेलं आहे. मग आता ही सगळी मेहनत करत असताना राजकारणात एंट्री कधी झाली? 1995-96 दरम्यान माझा भाऊ या गोड साखरचा संचालक शिवराज पाटील ह्यांनी संघर्ष ग्रुपची स्थापना केली 95-96 वेळेला. मी त्यावेळेला नाव सुद्धा संघर्ष त्यावेळेला संघर्ष पिक्चर निघलेला आणि त्यावेळेला मुलं असं आमची या कट्ट्यावर बसली होती. मी मला वाटते 10-11 वर्षाचा होतो. त्यावेळेला सगळ्या मुलांनी मिळून आमच्या त्यात आप्पासाहेब नाईक असतील, शिवराज पाटील असतील, कुमार पाटील असतील, दिलीप तहसीलदार ही संस्थापक सगळे सदस्य आहेत. त्या लोकांनी मिळून हे संघर्ष ग्रुप स्थापन केलं. आणि संघर्ष ग्रुप स्थापन करत असताना आमचा मुळात हेतू होता की शिवजयंती उत्सव साजरा करणे, नवरात्र उत्सव साजरा करणे हे हेतू होता. मग 2001 साली आम्ही दहीहंडी सहज आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर दहीहंडीचा थर लावला, 2-3 थर लावला आणि दहीहंडीची आम्हाला ती आवड निर्माण झाली. मग गेली 25 वर्ष दहीहंडीच्या माध्यमातून संघर्ष ग्रुपचं नाव तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही ऐकताय. त्याच्यानंतर आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून हजारो महिला असतील, युवक असतील, म्हणजे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव देखील आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याच पद्धतीने नवरात्र उत्सव असू देत, म्हणजे अशा विविध संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून हळूहळू मी राजकारणामध्ये एंट्री केली. युवकांचा जसा प्रतिसाद वाढत गेला, म्हणजे एक चांगल्या भावनेने आपण युवकांचं काम करत गेलो. मग त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या दवाखान्याच्या अडचणी असतील, त्यांच्या पोलीस स्टेशनच्या अडचणी असतील, काही अडचणी असतील, त्यांच्या आम्ही अडचणीला ओ देत गेलो. त्यामुळे त्यांच्या कॉलेजच्या फीची अडचणी असेल, कॉलेजमध्ये काय एखादं ऍडमिशन करायचं असेल, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना आपण त्यांच्या हाकेला ओत देत गेलो आणि ती युवकांची फौज पाठीमागं लागत गेली, दोघा भावांच्या पाठीमागं. त्यामध्ये राजकारणात आम्ही एंट्री केली. म्हणजे लोकांची कामं करता करता लोकांनीच दिली म्हटली हरकत. गुंडू पाटील हा शून्य आहे. फक्त सर्वसामान्य पोरं, युवक, त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोक, गोरगरीब जनता माझ्या पाठीमागे आहे, म्हणूनच गुंडू पाटील. राजकारणात जनशक्तीच महत्वाची असते, ती तुमच्या पाठीशी आहे 100%. ही सगळी कामं करत असताना म्हणजे मला माहितीये की तुम्हाला कामाचा जास्त उदो उदो करायला आवडत नाही, स्वतःच केलेल्या कामाचा, पण तरी सुद्धा म्हणजे तुम्ही कामं करण्यावर जास्त भर देता, ती बोलून दाखवण्यापेक्षा. पण तरी सुद्धा आज अगदी तुमच्या प्रभागामध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुणालाही विचारलं तरी तोंडात तुमचं नाव असतं, अगदी सहज असतं. म्हणजे त्यांच्या घरातलेच तुम्ही एक सदस्य झालेले आहे. तर मग हे जे काही रहस्य आहे की प्रत्येकाच्या घरातलं सदस्य होणं किंवा हे जे काही तुम्ही कार्य आतापर्यंत केलेलं आहे प्रभागासाठी किंवा सगळ्याच लोकांसाठी, तर त्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी
माझी पत्नी 2016-17च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सौ सावित्री रामगोंडा पाटील, माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक माझा जुना 3 होता, त्या प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांनी, सर्वसामान्य जनतेनं मला माझ्या पत्नीला निवडून दिलं. खरोखर एवढं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील पोरग्याला एवढ्या मोठ्या पदावर, गडिंग्लज शहराचं नगरसेवक पद मिळवणं एवढं सोपं नाही आहे. त्या पदावर माझ्या मिसेसला बसवलं. माझी मिसेस मला वाटते 23-24 वय होतं आणि मी मला वाटते 28 वर्षाचा होतो. मी तशी 2011ची मी स्वतः अपक्ष निवडणूक लढवलेली वयाच्या 24व्या वर्षी. मग त्याच्यानंतर 2016ला मिसेसला माझ्या निवडून दिलं. तिथून मी समाजकार्याचं वसाने हे घेतला की सर्वसामान्य येणाऱ्या माणसाचं काम करायचं. मग ते कुठलंही असू देत, मग रेशन कार्डचं काम असू देत, त्यांचं पोलीस स्टेशनचं काम असू देत, आरोग्याचं काम असू देत, शासकीय योजनेचं काम असू देत, म्हणजे कोणत्याही कामात माझ्या मिसेसच्या माध्यमातून म्हणजे लोकांच्या आता काही अडचणी असतात की पाणी येत नाही, गटारी साफ करायच्या आहेत, औषध फवारणी करायचं आहे, धूर फवारणी करायचं आहे, स्वच्छता करायची आहे, ह्या मूलभूत लोकांच्या गरजा असतात. त्या मी व्यवस्थित हँडल करत, जो म्हणजे ज्या माणसाचा फोन येईल त्याला तात्काळ लगेचच त्याचं निरसन करायचं. म्हणजे जी तक्रार कुठली, एक छोटा मुलगा सांगितला किंवा वयस्कर माझे वडीलधारी मंडळी देखील सांगितलं किंवा एखाद्या माझ्या माता भगिनीने जरी सांगितलं किंवा युवकाने एखादा जरी फोन केला तरी मी तात्काळ त्यांच्या कामाचं निरसन, म्हणजे ते काम होऊ देत किंवा नाही होऊ देत, पण त्याचा रिझल्ट लगेच द्यायचं, ही मला पहिल्यापासून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला, म्हणजे साहेबांचे ते काम बघून मला ती सवय लागलेली आहे. त्या माध्यमातून मी प्रभागातील लोकांची कामं करत गेलो. त्यामुळे लोकांच्या मध्ये म्हणजे माझं, त्यांचं दुःख ते माझं दुःख, बरोबर, त्यांची अडचण ती माझी अडचण. मग मी कुठेही जरी गडिंग्लज मध्ये नसलो, बाहेर जरी असलो, कुठेही असू देत, तिथं फोन उचलायचा त्यांचा, त्या फोनला रिप्लाय द्यायचा, त्यांचं काम करायचं तळमळीनं. पण हे जे नातं माझं आणि सर्वसामान्य माझ्या प्रभागातील लोकांचं जे जुडलेलं आहे ते कधी मला वाटतंय हे होणार नाही. आजपर्यंत तुम्ही काहीतरी कोट्यवधी निधी आणलेला आहे प्रभागासाठी खेचून लोकांच्या कामासाठी, तर ती नेमकी काय काय कामं आपल्या संदर्भातून आपल्या बाबतीत झालेले? ह्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझा दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला अतिशय गडिंग्लज शहरामध्ये काम करायची एवढी मोठी संधी मिळाली. जो मुश्रीफ साहेब जे फंड देतील तो फंड कसा माझ्या प्रभागामध्ये नेता येईल, म्हणजे जास्तीत जास्त माझ्या प्रभागामध्ये कसं नेता येईल. मला वाटतंय आजपर्यंतच्या इतिहासात माझ्या प्रभागात जवळजवळ मला वाटतंय कोण आणले असतील 5.5 कोटीचा मी निधी आणला. माझ्या कुंभार समाज बांधवांचा सभागृहाचा संत गोरोबा काका कुंभार सभागृहाचा विषय होता, बरेच वर्षाचा विषय होता. त्यांचं संत गोरोबा काका कुंभार समाजाचं मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून व तिथल्या समाज बांधवांच्या माध्यमातून सहकार्याने मी ते समाज मंदिर संत गोरोबा काकांचं त्याला निधी लावला जवळजवळ 32 लाख रुपये. त्यानंतर तुम्ही आता नदीवेस भागामध्ये जर गेला तर स्मशानभूमी आहे, हिंदू स्मशानभूमी, एवढी अद्ययावत स्मशानभूमी आहे. माझं दावा आहे की 2-3 तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये ती स्मशानभूमी म्हणजे अद्ययावत स्मशानभूमी अशी आम्ही केलेली आहे. त्याच्यासाठी जवळजवळ 65 ते 70 लाख रुपये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या फंडातून आम्ही ती अद्ययावत स्मशानभूमी मानली. त्याच पद्धतीनं गडिंग्लज शहरातील अनेक लोक आंघोळीसाठी सकाळी येतात, माझ्या माता भगिनी धुणं धुण्यासाठी वगैरे नदीवर जातात, जनावरं वगैरे, जनावरांचा डिपार्टमेंट वेगळा, असं एक माझ्या मनात संकल्पना होती की आपलं नदीघाट स्वच्छ व सुंदर पाहिजे. त्याच माध्यमातून आमचे नगरसेवक माननीय नरेंद्र भद्रावगरे साहेब आणि मी दोघांनी मिळून तो निधी जवळजवळ 65-70 लाखाचा निधी आणला. तुम्ही नदीघाट जर बघितला तर अतिशय सुंदर नदीघाट आम्ही केलेला आहे. त्याच पद्धतीने लिंगायत दफनभूमी, म्हणजे त्या दफनभूमीमध्ये जायचा रोड देखील एखादा विधी जर करायचं म्हटलं किंवा एखाद्या मयत जर झालं तरी तिथं आम्ही पावसाळ्याच्या मध्ये आज पावसाळ्याचे दिवस संपले तरी देखील तिथं गुडघ्या एवढं चिखल असायचं, तिथून आपण मयत करू शकत नव्हतो. त्या ठिकाणी आम्ही डांबरी रस्ता करून तिथल्या अद्ययावत स्मशान मुर्मीकरण करून त्याचं कंपाऊंड करून तुम्ही बघू शकता अतिशय चांगली दफनभूमी देखील लिंगायत समाजासाठी आम्ही, आणि आता देखील मुश्रीफ साहेबांच्या फंडातून 10 लाख रुपये लावले. त्याच्यानंतर आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकीत, शिवाजी चौक येते खाली,
स्टँडच्या इथे? नाही, खाली आमच्या वार्डाच्या खाली येतो. त्या वार्डाच्या तिथं आदरणीय आपले ऐकायला हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं सुशोभीकरण करून जवळजवळ 20 लाख रुपये निधी त्यावेळेला आम्ही खर्च केला. बर. तसेच आता हनुमान मंदिरासाठी आम्ही 10 लाख रुपये निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून लावलाय. तसेच अंबाबाईंचं मंदिर एक आहे आमच्या वार्डमध्ये, त्यासाठी आम्ही जवळजवळ 15 लाख रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी लावलं. म्हणजे असं एक घटक नाही की आपण ज्यासाठी अंतर्गत रस्ते असतील, माझ्या वार्डातील अंतर्गत रस्ते म्हणजे नदाब गल्ली असेल, पाटील गल्ली असेल, तहसीलदार गल्ली असेल, त्याच पद्धतीने तरा गल्ली असेल, मठ गल्ली असेल, खोत गल्ली असेल, रेंदाळी गल्ली असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करायची संधी मिळाली त्या त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न होता नागडोह म्हणून. तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांच्या जर व्यथा जाणून घेतला तर तुमच्या लक्षात येईल कित्येक वर्षाचा म्हणजे जवळजवळ गुडघ्यावर राड असायची आणि शेतकरी ते राड तुडवत आपल्या जनावरांसाठी चारा आणायचं, शेताला जायचं. म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत, जानेवारी महिन्यापर्यंत अशी परिस्थिती होती की त्या रस्त्यानं जाता येणार नाही अशी परिस्थिती होती. तिथं देखील आम्ही जवळजवळ 70-80 लाख रुपये खर्च करून आता डांबरीकरण केलेलं आहे तिथं. म्हणजे असे जो जो घटक मिळेल आता निवडणुकीनंतर आपल्या प्रभागासाठी जवळजवळ 45 ते 50 वर्षे झाली तिथं आपली पाईपलाईन जीर्ण झालेली आहे, पिण्याची पाणी पाईपलाईन. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून 47.61 कोटीची गडिंग्लज शहरासाठी आम्ही पाणी पुरवठा योजना आणली. म्हणजे असं एक काम नाही की आपण की वार्डासाठी आपण केलं नाही. जिथं संधी मिळेल, जिथं आपल्याला काम करता येईल त्या ठिकाणी, तिथं आपला नदीवेसचा दर्गा असेल मुस्लिम समाजाचा, तिथं आम्ही जवळजवळ पहिल्या टप्प्यात 20 लाखाचा निधी लावला, आता परत 20 लाखाचा निधी लावलाय. त्याच्यानंतर मुल्ला पिराची मशीद म्हणून आहे, तिथं पूर्वी देखील आदरणीय मुश्रीफ साहेबांनीच फंड लावून ती मशिदीची निधी लावला. त्याच्यानंतर परत आता आणि आम्ही शेड बांधकामासाठी 10 लाख रुपये दिले. म्हणजे जिथे जिथं काम करायची संधी आम्हाला मिळेल तिथं तिथं 100% आम्ही माझ्या प्रभागासाठी काम करायची संधी मी सोडलेली नाही. म्हणजे प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक वर्गासाठी तुम्ही काम केलेलं आहे. 100%. सुरुवातीला तुम्ही तुमच्या पत्नीचा उल्लेख केला, सावित्री पाटील, तर त्यांची ह्या सगळ्या प्रवासामध्ये भूमिका कशी राहिली, एक थोडक्यात त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकायला. आता राजकारण म्हटल्यावर, सगळं राजकारण समाजकारण म्हटल्यावर म्हणजे पत्नीची भूमिका फार महत्वाची असते. बरोबर. की लोकांचे फोन येतात, लोकांच्या अडीअडचणी जायचं, रात्री अपरात्री कधी, म्हणजे त्या तिनं कधीही म्हटलं नाही की बाबा तुम्ही लोकांच्यासाठी थांबा किंवा लोकांच्यासाठी जाऊ नका, असं कधीही म्हटले नाही. म्हणजे ती साथ ही फार महत्वाची असते. ती साथ तुम्हाला, ती साथ फार महत्वाची असते. आता राजकारण म्हणलं की विरोधक पण आलेच. शेवटी जसं चांगल्या रस्त्याला रोधक असतात तसे चांगल्या माणसाला विरोधक पण असतात. राजकारणात हे असे असणारच. तर जे कोणी असतील विरोधक, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय किंवा त्यांच्याबद्दलची तुमची भूमिका कशी असणार आहे? मी खरंच सांगतो, मला कुणाला टीका करायची नाही. मी कधी राजकारणामध्ये टीका टिप्पणी कधी मी करत नाही. तुम्हाला मी सांगतो, म्हणजे माझं काम लोकांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, आम्ही लोकांच्या संपर्कात कसं जाता येईल आणि समाज उपयोगी आपल्याला कामं कसं करता येईल ह्याच्यावरच माझा भर असतोय. आदरणीय मुश्रीफ साहेब ह्या राज्याचे बांधकाम कामगार मंत्री होते. आदरणीय मुश्रीफ साहेबांनी अतिशय चांगली योजना या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जी योजना आणली, म्हणजे बांधकाम जे आपले बिल्डर्स बांधकाम करतात त्यातला अर्धा% सेस जो गोळा होतो त्याचा कोट्यवधी रुपयाचा फंड हा महाराष्ट्र शासनाकडे जमा होतोय. त्या योजनेतून सर्वसामान्य जनतेसाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ही योजना कामगार मंत्री असताना साहेबांनी आणली. खरोखर आमच्या गडिंग्लज शहरामध्ये जवळजवळ 8,500 बांधकाम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करू शकलो. त्यातील माझ्या प्रभागामधील जवळजवळ 1150 बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कामगार ही योजना काय आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्याचा लाभ त्या योजनेमध्ये आहे. म्हणजे एखाद्या बांधकाम कामगार नोंदीत झाला, बांधकाम कामगार नोंदीत झाला प्रशासकीय याच्या दृष्टीनं, त्या बांधकाम कामगाराचं लग्न झाल्यावर त्याला 30,000 रुपये. त्या बांधकाम कामगाराच्या मिसेसची डिलिव्हरी झाली, नॉर्मल झाली तर 20,000, सिझर झाली तर 30,000 रुपये.
त्या बांधकाम कामगारांना मुलं झाली, त्यानंतर ते बांधकाम कामगाराचा मुलगा 1ली ते 7वी पर्यंत शाळेत शिकायला गेला तर 2,500 रुपये शिष्यवृत्ती, 7वी ते 10वी शिकायला गेला तर त्याला 5,000 रुपये, 11वी 12वीसाठी 10,000 रुपये, पुढच्या शिक्षणासाठी डिप्लोमा किंवा ह्याच्यासाठी गेला तर 20,000 रुपये, त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठीच गेला तर 60,000 रुपये, परत डॉक्टर वगैरे BAMS वगैरेला गेला तर 1,20,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे एखादा बांधकाम कामगार जर समजा एखादा बांधकाम कामगारचा हात निकामी झाला, पाय निकामी झाला तर 2 लाख रुपये आणि नैसर्गिक मृत्यू झाला तर 5 लाख रुपये. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत ह्या बांधकाम कामगारांच्या बांधकाम पाल्यांना किंवा बांधकाम कामगारांना त्याची शिष्यवृत्तीची ती जवळजवळ माझ्या वार्डामध्ये 70 ते 80 लाख रुपये शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते. आणि ते बांधकाम कामगार दरवर्षी रिन्यू करायची प्रोसेस असते शासनाची. त्या बांधकाम कामगारांसाठी मी स्वनिधीतून जनतेसाठी कार्यालय चालू केलं. साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे बांधकाम कामगार नोंदीत झालेत, ह्याची पुढची जबाबदारी ही तुम्ही कार्यकर्त्यांनी घ्यायची. मग तोच धागा पकडत मी माझ्या प्रभागामध्ये मी एक जनसंपर्क कार्यालय चालू केलं. त्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ते बांधकाम कामगाराला नोंदीत इंजिनियरचा त्याला सही शिक्का लागतो, ते सही शिक्का मोफत देणे, त्यांचे झेरॉक्स पासून सगळं म्हणजे मोफत करून ते रिन्यू करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं माझा स्टाफ आहे, त्या स्टाफला पगार देण्यापासून सगळं मी ते करत असतो. म्हणजे विरोधकांना आपल्या कामातूनच उत्तर द्यायचं धोरण तुम्ही? नाही, मी सर्वसामान्य माणूसच केंद्रबिंदू ठेवला. सर्वसामान्य माणसाचं काम कसं होईल, तो माणूस कसा आपल्यापासून हसत जाईल, त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण कसं होईल हेच पहिलं. आम्हाला राजकारण करायचंच नाही, विरोधक मला कोणाला मानायचंच नाही. समाजासाठी काम करत राहायचं, सर्वसामान्य जनतेचं काम करायचं हीच माझी म्हणजे प्रथमतः प्रायोरिटी. म्हणजे आजपर्यंत केलेल्या कामाच्या केंद्रस्थानी हा सर्वसामान्य माणूसच आहे तुमचा? 100%, 100%. यात काय मी कधीच याला अंतर देणार नाही. आता आपण मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये आलेलो आहोत, तर शेवटचा हा प्रश्न असेल की आता निवडणुकीला सामोरं जात असताना डोळ्यासमोर व्हिजन काय तुमच्या? खरोखर आदरणीय मुश्रीफ साहेब या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष आहे आणि जर गडिंग्लज शहर हे जर पुढे न्यायचं असेल, जिल्ह्याच्या नकाशावर, राज्याच्या नकाशावर जर गडिंग्लज शहराचा विकास करायचा असेल तर मुश्रीफ साहेबाशिवाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय, महायुतीशिवाय पर्याय नाही. हा पहिला मुद्दा. आणि गडिंग्लज शहरासाठी अनेक प्रश्न भेडसावत आहेत. मग प्रामुख्याने रिंग रोडचा प्रश्न असेल, म्हणजे आता तुम्ही जर गडिंग्लज शहरामध्ये जर गेला तर ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. तर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासन दरबारी रिंग रोडचा प्रस्ताव देखील ठेवलेला आहे की आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि या आत्ताचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे ते एकनाथ शिंदे साहेब, ह्यांच्याकडे देखील आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याची कदाचित निवडणुकीनंतर तो देखील आदरणीय मुश्रीफ साहेब निकालात लावतील. त्याच्यानंतर मुश्रीफ साहेबांनी सगळ्यात मोठं काम केलं ते प्रशासकीय इमारतींचं. म्हणजे एकाच छताखाली प्रशासकीय इमारती आणायचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी, ती जागा मिळवून देण्याचं काम साहेबांनी केलं. म्हणजे तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, तलाठी ऑफिस असेल, सगळेच प्रशासकीय कार्यालय एका ठिकाणी, म्हणजे सर्वसामान्य माणसाला कुठे हेलपटा मारायला लागू नये यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ती प्रशासकीय इमारतीचं नियोजन केलं. त्याच पद्धतीनं घरकुलचा विषय असेल, येणाऱ्या म्हणजे जे घरेलू म्हणजे भांडी घासणाऱ्या ज्या माझ्या माता भगिनी असतील, म्हणजे ज्यांना बेघर आहेत अशा लोकांना कागलच्या धर्तीवर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गडिंग्लज शहरामध्ये 2,000 घरकुल बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आणि कृषी विभागाची जागा आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 2.5 एकरची 5 एकर आता सध्या केली आणि परवा आमचा तो कार्यक्रम देखील आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घेतला. मग ते विजन आहे की आपण त्या गोरगरीब जनतेला त्यांच्या म्हणजे एखाद्याचं स्वप्न असते की माझं एखादं घर असावं, ते म्हणजे त्याचं सत्यात उतरावं यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेब प्रयत्न करणार आहेत. त्याच पद्धतीनं ड्रेनेजचा जो प्रश्न आहे, STPचा प्रकल्प, गडिंग्लज शहरातील गडिंग्लजची नगरपालिका ही एकमेव नगरपालिका आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी नगरपालिकेच्या नावावर करून STP प्लॅन्टसाठी आम्ही भुयारी गटर आणि STP प्लॅन्टचा प्रकल्प आम्ही त्याचं हे देखील केलेलं आहे, एस्टिमेट करून आपण शासन दरबारी देखील त्याचं हे केलेलं आहे. तसंच गडिंग्लज शहर हे CCTV म्हणजे प्रत्येक ठिकाणी, कॉलेजच्या ठिकाणी असेल,
जे प्रमुख रस्ते असतील, जे आपण शहराला एंट्री करणारे रस्ते असतील, मंदिरे असतील, ह्या ठिकाणी आम्हाला CCTV गडिंग्लज शहर हे CCTV करायचं आहे, कॅमेरा. त्याच पद्धतीनं अनेक म्हणजे असे गडिंग्लज शहराला भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत, ते 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात 100% करणार आहे. त्यामुळे मला गडिंग्लज शहरातील सर्वसामान्य जनतेला, मायबाप जनतेला, व्यापारी वर्गाला, शेतकरी वर्गाला, तसेच माझ्या माता भगिनी, तसेच सर्व गडिंग्लज शहरातील तरुण मंडळी, युवक असतील, त्यांना एकच विनंती करायची आहे की तुम्हाला एक वेळ गडिंग्लज शहराची जनता आमच्या नगरपालिका हातात द्या. गडिंग्लज शहर हे सुफलाम केल्याशिवाय आम्ही 5 वर्षामध्ये शांत बसणार नाही. नक्कीच जनतेची साथ तुम्हाला लाभेलच आणि तुम्ही जे काही व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेले ते सुद्धा जनतेच्या साथीनेच पूर्ण होईल, यात काही शंकाच नाही. बाकी तुम्ही आमच्या शब्दवेडे चॅनलवर तुम्ही हा राजकीय प्रवास अगदी मनमुरादपणे सांगितलात, त्याबद्दल मनापासून आभार आहे. आज आपण रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांच्या राजकीय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आपण ऐकलीत आणि अशा अनेक कहाण्या आपल्याला ऐकायच्या असतील तर तुम्ही सुद्धा शब्दवेडे या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.